नमस्कार मित्रांनो, हा माझा यूट्यूबवरचा चौथा व्हिडिओ आहे. तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की भरपूर म्हणजे महाराष्ट्रातल्या भरपूर लोकांचा असा कन्सेप्ट आहे. म्हणजे माझ्याबद्दल बी लोक बोलताय की बाबा हा जिमला जातोय, रिकामा फालतू वेळ घालतोय. इथं जाणं म्हणजे ह्या गोष्टी चुकीच्या आहे बाबा. जिमला जाऊ नको, घरच्या भाकरी खायच्या, लोकांचं लोखंड उचलायचं आणि यांनी काय होणार आहे? यांनी नुसतं तू जाडा होशील किंवा पतला होशील, याचा काय फायदा आहे? शरीराचा काय संबंध आहे? तर मला फक्त जे कोणी ऐकते, मला फक्त महाराष्ट्रातल्या लोकांना सांगायचं आहे की एवढं सांगायचं की ही जी कन्सेप्ट आहे ना तुमच्या डोक्यात, की जिम करणं चुकीचं आहे, जिम गेल्याने काही फायदा होत नाही, असं तसं हे ते बारा भानगडी जे आहे लोकांच्या मनात. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे, की समजा तुम्ही एखादं घर बांधताय, तर घर बांधताय म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, ते तुमची वाळू, विटा ह्या कशा तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या घेतात. तर तशाच प्रकारे आपलं जे शरीर जे आहे ना, ती एक इमारत आहे. ते आपलं जे शरीर आहे ते चांगलं ठेवण्यासाठी, आता इमारत चांगल्या ठेवण्यासाठी कसं तुम्ही विटा, वाळू व्यवस्थित ठेवता, तसंच आपलं शरीर जे आहे ते चांगलं ठेवण्यासाठी तुम्हाला योग्य आहार लागेल, संतुलित पाणी लागेल, संतुलित तुमचं झोप लागन, व्यवस्थित तुमचं डाएट व्यवस्थित लागेल. तो हा जो कन्सेप्ट आहे ना, तर हा लोकांनी काढला पाहिजे, की बाबा जिमला जाऊन काही होत नाही, रिकामं फालतू वेळ घालणं आहे. ही जी आहे ना, आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. तसं बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 70% जे लोक आहे ते न्यूट्रिशन डिफिसिट आहे. म्हणजे जेवढे आजार होत आहेत तेवढे फक्त न्यूट्रिशनमुळेच होत आहे. तर मला फक्त हेच म्हणायचं आहे, की तुम्ही प्रॉपर वर्कआउट करा, प्रॉपर जिम करा आणि द्या ना 1 तास स्वतःला. काय फरक पडतो? 23-24 तासातला 1 तास तुम्ही स्वतःला कधी दिला ना, तो 1 तास जो आहे ना, ते तुमचे 23 तास कसे हँडलिंग करण आणि कसे हॅपी घालवल हे तुमचं तुम्हाला सुद्धा समजणार नाही. एकदा का तुम्ही शरीराला 1 तास द्यायला सुरुवात केली, तर तुमचे बाकीचे जे 24 तास आहे ते एकदम व्यवस्थित आणि प्रोडक्टिव्ह. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी काय असं कुठून शिकून आलेलो नाही, की कुठं शिकलेलो आहे, की बाबा मला ह्या लई साऱ्या गोष्टी माहिती आहे फिटनेसबद्दल. मला जे माहिती आहे आणि मी जे अनुभवलेलं आहे तेच सांगतोय. तुम्ही स्वतःचा 1 तास देऊन बघा फक्त. मग तुम्हाला वाटलं तर तुम्ही जिम करा किंवा वॉकिंग करा किंवा स्विमिंग करा किंवा सायकलिंग करा. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तुम्ही जे ते करू शकता. पण करा, काही ना काही करा. शरीराची काय आहे, देवाने एवढं चांगलं शरीर दिलेलं आहे आपल्याला, तर त्याला चांगलं ठेवा ना तुम्ही. चांगलं डाएट घ्या ना, चांगल्या गोष्टी जाऊ द्या ना आत. चांगल्या गोष्टी आज जाऊ द्या. वाईट गोष्टी खाण्यापेक्षा आजकालचे लोकं काय आहे, बाकीच्या गोष्टींवर तुम्ही शर्ट, आज भरपूर लोक आहेत 2,000चा शर्ट घेतील, 5,000चा शर्ट घेतील, पण 500-600 रुपये किलोचे काजू बदाम खाणार नाही, दूध पिणार नाही, तुमच्या शरीराला व्यवस्थित ठेवणार नाही. तर माझं फक्त काय म्हणणं आहे, तुम्ही बाहेरच्या दिखाव्यापेक्षा काय करा, थोडं आतून शरीराला हेल्दी ठेवा. तुमचं आयुष्य जे आहे ना, ते नक्कीच बदलेल. हळू-हळू का होईना पण बदलेल.